शहापूरमध्ये विद्युत महावितरण विरोधात विजेच्या समस्यांवर भाजपाचे उपतालुकाध्यक्ष मनोज पानसरे यांनी छेडलेले धरणे आंदोलन तुर्तास स्थगित. महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद. शहापूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 तसेच आजूबाजूच्या परिसरातील वीज समस्यांबाबत सुरू असलेले धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी शहापूर शहराच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून मनोज पानसरे यांच्या माध्यमातून महावितरण कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र समस्यांची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने अखेर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात प्रभाग क्रमांक 3 सह आजूबाजूच्या परिसरामध्ये वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणे तसेच संत ज्ञानेश्वर नगर परिसरासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी यांसारखे मुद्दे मांडण्यात आले होते. दरम्यान आंदोलनाची गंभीर दखल घेत महावितरण प्रशासनाने जीर्ण विद्युत पोल बदलणे, नवीन पोल उभारणे आणि विद्युत तारा टाकण्याची कामे हाती घेतली असून त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच संत ज्ञानेश्वर नगरासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत तांत्रिक मंजुरी घेऊन काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन विद्युत महावितरणकडून देण्यात आले. महावितरणकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च 2026 रोजी होणारे धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले. एप्रिल महिन्यापर्यंत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येईल असा इशारा मनोज पानसरे यांच्याकडून देण्यात आला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी शहापूर शहरातील प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 3 मधील विजेच्या समस्यांबाबत इथं पाठपुरावा घेत होतो, भांडत होतो. परंतु या संदर्भात MSB पूर्णतः दुर्लक्ष करत होती. त्यामुळे मला नाईलाजाने MSB विरोधात धरणे आंदोलन छेडावे लागले. प्रसंगी या धरणे आंदोलनाची दखल घेत भारतीय जनता पक्ष शहापूर तालुका दक्षिण मंडळ व शहापूर शहर यांच्या वतीने तसेच स्थानिक नागरिकांच्या पाठिंब्याने मी इथे महावितरण विरोधात धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत महावितरणाने तत्काळ म्हणजे 13 तारखेला मी ह्या आंदोलनाचं पत्र दिलं होतं आणि येत्या 7 दिवसातच म्हणजे आजची तारीख आहे 21 तारीख आहे, तर त्यांनी 20 तारखेपर्यंतच म्हणजे 7 दिवसामध्येच या संपूर्ण पत्राची किंवा आमच्या या आंदोलनाची दखल घेत प्रभागातील सर्व पोल, जीर्ण झालेले पोल असतील किंवा नव्याने लावण्यात आलेले पोल असतील आणि विद्युत वाहक तारा असतील, या पूर्णतः बदलण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल मी प्रथम महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता रॉय साहेब यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. तसेच येत्या एप्रिल महिन्यात आमची महत्त्वाची मागणी अजून तशीच राहिलेली आहे, ती म्हणजे रोहित्राची ट्रान्सफॉर्मरची. ती येत्या एप्रिल महिन्यामध्ये तांत्रिक मंजुरी घेऊन आणि तांत्रिक मंजुरी आल्याच्या नंतर येत्या एप्रिल महिन्यापर्यंत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर संत ज्ञानेश्वर नगरसाठी बसवण्यात येईल असं सुद्धा रॉय साहेब MSBचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता रॉय साहेब यांनी आम्हाला लेखी स्वरूपात तिथं दिलेलं आहे. त्यामुळे सदरचे आंदोलन हे आता आम्ही विचार करून आणि हे आंदोलन तुर्तास आम्ही स्थगित करत आहोत. परंतु येत्या एप्रिल महिन्यापर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर रोहित्र बसवले नाही तर या आंदोलनाला तुर्तास स्थगित केलेल्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देऊन मोठ्या प्रमाणामध्ये हे धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनासाठी आमच्या भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी तसेच आमच्या स्थानिक नागरिक यांनी संपूर्ण सहकार्य मला केलं. त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे देखील आपण आमच्या मागे असेच ठाम राहाल अशी मी अपेक्षा करतो.